हे बघा इकडे बसून बसून चाललंय. त्यांना फोन केला बसून बसून झिपलाईन वाल्यांना. 3000 रुपये झिपलाईन भाई. आता हे बघा इकडे स्टे सर्च करतोय आता है ना, इकडे तिकडे लिहून घेतोय. झोपतच काय, माझे जास्त आहे विषय असा आहे. कारण 21 जातात खाली फुकट. आपले पैसे पाहिजेत का? क्रेडिट कार्ड घेऊन देऊ. क्रेडिट कार्ड घेऊन देऊ. तू वर्षी का लॅपटॉप हा काय एवढं बॅगेत तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. आजच्या दिवसाची मात्र आपली सुरुवात झालंय. पॉकेट घेतलं काय नाही घेतलं असं वाटतंय मला. बघू घेऊ दे पॉकेट. संध्याकाळी पाहिजे म्हणजे मस्त आलं एकदम. तर आहे ना पॉकेट घेतलं. अरे काय गडबड असं नाही दुसरं व्हायचं. ओरडायची सुरुवात आणि मस्त आहे ना आवाज यांचा. तर आता कसं आहे माहिती आहे का, जे कालचं जे राहिलेलं काम होतं काल, बाकी प्रॉपर मॅपिंग काढलं, कुठून कुठे जायचं सगळ्या गोष्टी प्रॉपर झाल्या, किलोमीटर्स काढले. आता फक्त कसं आहे आजच्या दिवसात काय काम आहे की त्यांना तिथले स्टेजचे कॉन्टॅक्ट नंबर काढायचे, जेवढे कमीत कमी होतील तेवढे, आणि त्यांना कॉल करून सगळं डिटेल्स घ्यायची आहे. ते सगळं आहे. म्हणजे कसं तिथे गेलो ऑन द स्पॉट कॉल केला भेटून जातो. कारण कसं आधीच बुक नाही करत. आधी तर ऑनलाईन साईडवरून कुठून बुक केलं ना तर ते रेटिंग भरपूर असतात, त्यांचे पण चार्जेस असतात त्या ऑनलाईन ॲपवाल्यांचे, आणि त्यात आपले चार्जेस असतात. त्याच्यामुळे जास्त होतं. म्हणजे ऑन द स्पॉट गेलो ना का परफेक्ट भेटून जातं. त्याच्यामुळे फक्त कसं आहे त्यांचे नंबर काढतो, कॉल करून तिथे इन्क्वायरी करतो, म्हणजे सगळं काम प्रॉपर होऊन जाईल, सेट झालं. त्याच्यानंतर आता प्रॉपर मॅपिंग बनवीन मी, तुम्हाला शॉर्ट्स पण बघायला भेटतील, सगळं आपलं नाव सगळ्या गोष्टी प्रॉपर एकदम. त्याच्यामुळे चॅनलला आता पहिलं सुरुवातीला सांगतो, चॅनलला कोणी सबस्क्राईब करून सबस्क्राईब करा. भारी भारी कंटेंट तुमची वाट बघतोय आणि माझी पण वाट बघते, पण माझ्यासाठी पण हे सगळ्या गोष्टी नवीनच आहेत. पण चालू कारण कसं आहे लोकेशन एवढे आहेत ना, मोस्ट ऑफ लोकेशन जे एवढे इम्पॉर्टंट आहेत ते स्किप केलेत. बोल परत काहीतरी जाऊ ना तेव्हा कव्हर करू, कारण दिवस कमी पडतील, महिना कमी पडेल एवढं एकूण एकदा बघायला गेलो तर. आणि मेन आला बजेट सगळं बघून चालायचं आहे, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आहेत. तर ठीक आहे, आता चाललोय मी पण अलिबागला. तो आहे घरी, त्याला तिथे जातो, सगळ्या गोष्टी करू प्रॉपर, आणि मग तिकडून तुम्ही कंटिन्यू करू. आता काय मोठं ब्लॉग वगैरे करत नाही, डायरेक्ट तुम्हाला तिकडे जाऊनच भेटतो. तर हिला घेऊन जातोय, आणि हिला पण थोडी दिवस चालत नव्हती ना, हिची पण थोडीशी रनिंग होईल, बॅटरी पण चार्ज येतं ना, ते उभं राहून कशी बॅटरी पण डाऊन होते, आणि जायच्या आधी सर्व्हिसिंग परत करून घ्यायची त्यांची. झोपतच काय, मला निघून आटपून राहतंय. चल 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 बनवायचा एवढा. चल उफल देतस ना, झोप उडव. अरे मला उडवू नको, झोप उडव. गावरतील काळाला डायरेक्ट. नेत्राने आयलंडची व्हिडिओ चालू आहे आमची, जरा ब्लॉग बघतोय. मला असा ठेवू नको, तोंड घेतो फक्त. हो तो बघतोय जरा. कारण नेत्राली आयलंडला ना स्कुबा डायव्हिंग भारी आहे. आता बघूया, पण यांचा बजेट जास्त आहे विषय असा आहे. कारण 21 जातात खाली फुकट. आपले पैसे पाहिजेत का? क्रेडिट कार्ड घेऊन देऊ. क्रेडिट कार्ड घेऊन देऊ. तू वर्षी का येतो का? टी-शर्ट हात माझा दिसशी परत मारायचा आहे आणि मेसेज येऊ दे. 10 मिनिटात क्रेडिट कार्ड. हा तो बघ क्रेडिट कार्ड स्पॉन्सर आले आपल्याकडे. हो, त्याच्यामुळे ऍडव्हर्टाइजमेंट करून टाकतो. मग घ्यायचं असं तिकडे जाताना मजा होईल आणि आल्यावर भराचा खूप पण आहे, समजलं ना. पण मग त्यासाठी अजून एक गोष्ट आहे, कारण की शेवटचा 100-150 किलोमीटर आहे ना, एक तर ते मध्ये गाव येतं, त्यानंतर नाव विसरलं मी, त्याच्यानंतर हम्पी आहे. तर ते कसं आहे की एक तर ते टार्गेट ठेवा
तुला नाव पाठवतो. नाहीतर 5-5:30 पर्यंत जिथे पोहोचतात तिथे सरळ त्या जवळपासच्या जागेत स्टे शोधून रात्री थांबायचं, म्हणजे संध्याकाळी थांबायचं. परत दुसऱ्या दिवशी 5ला वगैरे निघायचं. आता हे बघा इकडे स्टे सर्च करतोय आता है ना, इकडे तिकडे लिहून घेतोय. आहेत हे एकदम बीच जवळचे पण आपल्याला थोडं इकडे पाहिजे ना, आपण एकदम बीच जवळ जाऊ. बरं स्टॉप कर एक मिनिट. कारण कसं होतं माहितीये, दिसताना सगळ्या गोष्टी सिंपल दिसतात पण ते सगळं प्रॉपर सर्च करून जायला टाइमात गेलो ना तिकडं हा की बार्गेनिंग करा, सगळ्या गोष्टी करा, नाही तर मग परत मग गडबड होते. त्याच्यामुळे ऑलरेडी सगळं बघून ठेवतो नाव वगैरे सगळ्या गोष्टी, आणि तिथं गेलं का बार्गेनिंग करायची आणि घेऊन टाकायचं. कारण इथून जर बुक केलं ना तर ते भरपूर प्राइस सांगतात, त्याच्यामुळं चेक करून ठेवते सगळ्या गोष्टी प्रॉपर. तेच चालू आहे. आता सध्या गोकर्णपर्यंत पोहोचलोय, अजून बरंच आहे. थोडासा आहे ना मध्ये ब्रेक घेतला, थोडंसं खाणे आलं होतं कारण जवळपास ना 12:30-1 वाजला. अजून अर्ध्यापर्यंत चालू, कारण कसं होतं सगळ्यांचे कॉन्टॅक्ट काढतोय, त्यांना फोन लावून विचारतोय. कारण रेटिंग ऑनलाईन मध्ये जे टाकले असतात ना ते पण रेट वेगळे असतात, त्यांच्याकडे ऍक्च्युअली वेगळे असतात. आणि तिथं प्रत्यक्षात गेलो ना का तेव्हा रेट वेगळे असतात, तेव्हा तिथं गेलो का बार्गेनिंग करता येतं. हा त्याच्यामुळे कसं होतं इथून बुकिंग नाही करत, फक्त एक अंदाज घेतोय. कारण कसं होतं प्रत्यक्षात तिथं गेलो ना का तिथं बार्गेनिंग करता येते, आणि आधीच जर बुकिंग केली ना नंतर मध्ये कमी नाही करत. तर अजून आहेत बरेचसे शोधायचे, ते आता शोधते बसून आणि परत रिटर्न जायचं. कारण 5 वाजता क्लास आहे, त्याच्यामुळे लवकर जायला लागेल. 4 वाजता कल्टी मारत लागेल. तर राईस खाल्ला आणि पिझ्झाची ऑफर बघितली, खाणं सोडलंय पण भाऊ बोलला सर थोडासा टेस्ट करून. हे पैसे कोण मारतोय? अरे चुकून चाट क्लिअर केली व्हॉट्सअपची. कुठली कंपनीची गिरी काढली चुकून. बॅक मारता येते कसं आहे त्याच्यामुळे आता तिथून हे घेतोय आणि घेऊन जातोय. कारण तरी ओंकार पण नाही, ओंकार मला वाटतंय कुठे गेला रे, हा इंटरव्ह्यूला गेला, त्याच्यामुळे तो तिकडे आहे. आम्ही दोघं जाऊ, कारण ते परत फायनल करायला सांगतो काय. हे बघा आता परत हे 2 पिझ्झा आले. आता लिटरली आहे ना मी पूर्ण बंद केलंय, मी तर नाहीच खात. तर कसं थोड्या कितीतरी महिन्यानंतर खातोय. स्पॉन्सर आता कसं आहे टेस्ट करणं बनत आहे ना, पण जेवढं आपण खातो ना तेवढं परत सकाळी वर्कआउट झाला काय सगळं काढून टाकतो बाहेर, काय गोष्ट नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी काढून टाकतो. हे बघा इकडे बसून चाललंय. त्यांना फोन केला बसून झिपलाईन वाल्यांना. 3,000 रुपये झिपलाईन भाई. 3,200 ते पण कधी वीक डे ला, आणि विकेंडला 3,500 वरती आहे. 3700 आजच्या गावात खतरनाक बजेट आहे ना, बजेट 2 मध्ये जाणार आहे. येईपर्यंत येताना तुम्हाला सांगू लावलाय सगळं हिशोबातच चाललंय, खेचत आलो. मी तेच बोलतोय का जिपलेन दादा तू कर माझ्या ब्लॉगला टाक. आई शपथ. त्याच्यामुळे इकडे व्हिडिओ चालला, इकडे लॅपटॉप आहे, परत तिकडे त्याचा मोबाईल आहे, परत तिकडे निघायला बसलोय, सगळं गडबड आहे भाई. विषय खोलला तरी पण आता बघा जवळपास 3 वाजले. कधी आलोय चड्डी घेतलीस नाही ते काय ना ती रँडम चलते दिसल ती. 3 वाजले. याच्यातलं दाखवलं नाही मी व्हिडिओ. अजून बसलो आमचं हेच चालू आहे. कधी अजून मला निघायला लागेल 4 वाजता, मला 5चा क्लास आहे. परत बघूया आता किती आटपते, पण होईल किती पटापट आहे 1 तासामध्ये. काय बघतं हे काय टेकडी बघतं टेकडी. तुझं काय झालं? बघा लॅपटॉप बंद केलं कारण जवळपास आहे ना टायमिंग झालं, 3:45 झाले. हे इकडे बघा हे पाना तुम्हाला दाखवत नाही, तुम्हाला प्रॉपर नंतर लोकेशन दाखवेन. हे वरच्यावर दाखवतोय. झालंय म्हणजे मोजके एंडिंग पर्यंत आलो. अजून थोडंस आहे. आता काय होणार कारण आता 4 वाजता 5चा क्लास आहे. मला तर घरी जाऊन कपडे चेंज करून क्लासला जायचं आहे. त्याच्यामुळे आता हे बाकीचा उद्या क्लास आहे सकाळी, तो झाला की मग येऊ उद्या बाकीचं करू. उद्या काय ते फायनल, कारण हे जर मॅपिंग होईल, मॅपिंग जर आम्हाला दोघांचे व्हिडिओ पण शूट करायचे, इंट्रो बनवायचे, सगळ्या गोष्टी आहेत. कारण करायचं ना तर पद्धतशीर आणि तुम्हाला प्रॉपर इंट्रो वगैरे आहे ना बघायला भेटेल व्हिडिओचा. आणि तुम्हाला सगळं सांगेन, शॉर्ट्स पण येणार आहेत आपल्या. त्याच्यामुळे आता लॅपटॉप बंद करतो, निघतोय. जास्त व्हिडिओ या मोठ्याने होणार कारण थोडं दाखवते, कारण आमचं काम पण चालू आहे. आता व्हिडिओ वाढवत नाही, कारण जे मेन आहे ना आत्ताचं कंटेंट तोच तुम्हाला ठेवतोय. तर ठीक आहे, इथपर्यंत व्हिडिओ बघितला. व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा.
आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक शेअर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत सांगतो सबस्क्राईब करा. आपली ही सिरीज चालू होणार आहे आता लवकर आणि तारीख नाही सांगितली, तारीख पण सांगतो तुम्हाला येणार आहे व्हिडिओमध्ये किती तारखेला निघतोय ते. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. भारी भारी कंटेंट तुमची वाट बघतोय आणि माझ्यासाठी पण नवीन आहे सगळं कंटेंट. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. मी पण एन्जॉय करतोय. माझ्याबरोबर व्हिडिओ बघून तुम्ही घरी एन्जॉय करा. 9 वाजता व्हिडिओ होणार आहे. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना नाश्ताच टायमिंग असतो जवळपास. त्यामुळे नाश्ता करत आपला व्हिडिओ नक्की एन्जॉय करा. भेटूया नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.